पुण्यासह राज्यातील 6 जिल्ह्यात आता आयकर विभागाची धाड पडली आहे। चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्स विरोधात आयकरच्या या धाडी बघायला मिळत आहेत। इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुकीची कपात आणि सूट दाखवून कर चोरी केल्यानं ही कारवाई केली गेली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिकमध्ये ही छापेमारी सध्या सुरू आहे। 16 तासांहून अधिक काळ चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिशनर्सची चौकशी सुरू असल्याची माहिती। 300 कोटींचा कर चुकवल्याचा आयकर विभागाला सध्या संशय आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय। मुंबई, पुण्यासह राज्यातील 6 जिल्ह्यामध्ये आता ही आयकर विभागाची धाड। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, गौरी, काल ही कारवाई राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर इतर जिल्हे होते। त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने जी टॅक्स ची चोरी करणारे जे असतात त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि त्यामध्ये एक विषय देखील आहे, राजकीय पक्षांच्या नावाने देणगी स्वीकारून कर चोरीचा संशय देखील यामध्ये आहे। त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। संभाजीनगरच्या N2 भागामध्ये राहणाऱ्या एका सीएच देखील यामध्ये चौकशी करण्यात आलेली आहे। 16 तास ही चौकशी काल दिवसभर सुरू होती आणि ती चौकशी 16 तास संपल्यानंतर नेमकं काय यामध्ये घडलं हे तर समोर आलेलं नाहीये। मात्र राज्यभरात एका सोबतच या कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणलेले आहे। आता ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। राज्यभरातल्या ही कारवाई जी आहे तर नागपूरच्या विभागाअंतर्गत करण्यात आलेली आहे। आणि यामध्ये टॅक्स रिटर्न मध्ये म्हणजे ITR मध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून कर चोरी करणारे चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिशनर असतात त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि पुढे आता या कारवाईमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। गौरी, नक्कीच सचिन, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।